आम्हाला जे करायसाठी आम्ही इथं आलो ते विसरून गेलो. नेमकं आमचं हे चुकलेलं आहे. चुकल्यामुळे काय इतकं चुकलंय. तिकडे सांगितले बघा एका ठिकाणी महाराज काय म्हणतात, माझे अपराध मोजिता एवढे अपराध झाले, आणखी किती करायचे? कारण ती वेळ आमच्यावरती येऊ नये, ते 84चा आमचा खटका मिटला पाहिजे. त्यासाठी भजन आहे. जर भजन नाही केलं तर मग एक दिवस झटका आहे. बसला की मग त्या येण्याचा फटका बसतो. माय बाप, फटका आम्हाला बसू नये, ते झटका येण्याच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला मायबाप काळ असा वृत्ती आहे, कसा येईल आणि कसा घेऊन जाईल. चक्रधर पाटलाचं उदाहरण घ्या. धानोऱ्याला भजन केलं रात्रभर. सकाळी माणूस आला, स्नान करण्यासाठी फक्त आडात गेला. बघा, पताच लागत नाही कोण्या रूपाला येईल आणि कसा घेऊन जाईल. पण त्या काळामध्ये रात्र तो माणूस पुष्कळ वेळा कितीतरी वर्ष पवला स्नान केलं. आदरणीय दत्तराम पाटलाचं उदाहरण घ्या. कसा आला कसा घेऊन गेला. एवढं मोठं गाव असताना पताच लागत नाही. आणि त्या काळाचे जर दात पाडायचे असतील, त्या दोन्ही काळाचे, तर त्यावर एकमेव साधन जर कोणतं असेल तिथे फक्त हरीचं नामस्मरण आहे. का याला प्रमाण आहे. महाराज काय म्हणतात, हे धर्म सांगेत होता तुम्हाला तिथे सदा हरीची कथा नाम धर्माच्या सुदर्शन का ते बळीया शिरोमणी हरिभक्त हे सांगे कानी आपल्या दुधाचे आपल्या दुधाचे. हे धर्म आपल्या दूताला सांगतोय कुठेही जा, पण तिथं जाऊ नका. कुठं जिथं हरीचं नामस्मरण चालू आहे, जिथं हरीचं कीर्तन भजन चालू आहे, तिथं जाऊ नका. का जाऊ नका? ते बळीया शिरोमणी ते हरीचे दास एवढे बलवंत आहेत. तुम्ही जर तिथं गेला तर ते तुम्हाला घोडं करतील. तुमचं तिथं काय चालत नाही त्यांच्या समोर. पतिव्रता आणि संतांचं फार महात्म्य आहे. हरिभक्ताचं तिचं तावडीतून वापस आणता येते, आणलेलं आहे. आढळपदी सुद्धा बसता येते, अविनाशपदी सुद्धा बसता येते. एवढंच बसून देव पाहायासी गेलो माझा वीच देव झोपून येता येते. बर्म तुकयासी
एवढी ताकद या नामात आहे. ही अवस्था होती माय बाप ते आणि मी हा भेदच खटकाच मिटून टाकते. म्हणून शिवा तिथे कागद रोज पाठी लागला रोज पाठी लागला काया आम्हाला फुकट घालायची नाही. घालायची नाही. 84 लाख शिवण्याप्रती सई कोटी कोटी फेरे हो शेती हाजी प्रती अवजडेला देवीच धागे. हे काही कुठला